बुद्धिमत्ता समसंबंध या पाठामध्ये आपण स्वाध्याय 3.3 पाहणार आहोत। तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर यामध्ये काय असते की पहिलं पद हे दुसऱ्या पदाच्या काही पटीमध्ये असते किंवा दोन्ही पदामध्ये विशिष्ट संख्येचा फरक असतो। दुसरे पद किंवा पहिल्या पदाचा वर्ग घन असतो। पहिली व दुसरी संख्या क्रमशः वर्ग घन मूळ सम विषम संख्या असते। पहिल्या संख्येतील अंकाची आदला बदल अंकांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार म्हणजे दुसरी संख्या असते आणि अपूर्णांक असेल तर अंश आणि छेद यांची तुलना किंवा गणिती संबंध त्याच्यामध्ये असतात। म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध त्यांच्यामध्ये आलेले असतात। तसं आपण पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी अगोदर संबंध पाहायचा, तसाच आपण दुसरी सोबतचा तिसरी सोबतचा चौथी सोबत संबंध लावायचा आहे। तर आता आपण स्वाध्याय 3.3 पाहिलं। त्याच्यामध्ये पहिली संख्या काय आहे? पहिला प्रश्न 39 जसे 9 तसे 72 जसे काय म्हटलेलं आहे। तर आता पहा या ठिकाणी 39 आणि 9। आता जर आपण 39 ला जर आपण 3 न जर भागला तर 3 एक 3 3 त्रिक 9। तर 13 मधून 4 वजा केल्यानंतर आपले 9 यायला लागलेले आहेत। तर असंच आपण 3 न या 72 ला भागायचं आणि आलेल्या संख्येमधून आपण 4 वजा करायची, म्हणजे जी संख्या इथे येईल ती पर्यायामध्ये आहे का पाहायचं। तर 3 दुनी 6 1 उरला 3 चोक 12। आता इथून 13 मधून 4 काढले होते आलेल्या भागाकारातून, तर 24 मधून आपण 4 काढायचे तर किती येतात उत्तर? इथं या ठिकाणी 20 येते। तर आपल्या पर्यायामध्ये 20 आहेत का? तर या ठिकाणी 20 आहेत आपल्या पर्यायामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हे उत्तर येते। आता या ठिकाणी दुसरा प्रश्न काय आहे? 496 587 372 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते आपण पाहूया। तर या बघा या ठिकाणी पहा 496 587 तसे 372 जसे काय। तर या ठिकाणी बघा 4च्या नंतर काय झालेलं आहे? 5 आलेले आहेत। तसं आपण 3च्या नंतर या ठिकाणी 4 करूया। त्याच्यानंतर इकडून 8च्या नंतर इकडं 9 झालेले आहेत। तर मग इथं 7 आहेत, म्हणजे इथं आपण 6 करूया। 6च्या नंतर 7 येते। आता नंतर इकडं काय केलेलं आहे? 6च्या नंतर परत 7 केलेले आहेत। तर याच्या नंतर 2च्या नंतर इकडं 3 करूया आपण, म्हणजे 463 आहेत। पर्यायामध्ये 463 आहेत का बघा? पहिल्याच ह्याच्यामध्ये 463 आहेत, म्हणून पहिला पर्याय येतो। आता तिसरं गणित काय म्हणलं आहे? 84 48 93 तसे काय। 84चा 48 सोबत काय संबंध लागला, तसा 93चा पुढच्या संख्येसोबत लावायचा आहे आपल्याला। तर या ठिकाणी बघा 84चे इकडे 48 झाले, उलटे झाले। तसं 93चे 39 होणार, म्हणून पर्यायामध्ये 39 कुठे आहेत? 3 नंबरला आहेत, म्हणून हे येतं। 24चे 36 आणि 32चा काय येणार संबंध? 24चा जसा संबंध 36 सोबत आला तसा 32चा पण पुढच्या संख्येशी संबंध येणार आहे। आता 24चा संबंध काय आला? 12 दोन्ही 24 12 त्रेन 36, म्हणजे एका पटीमध्ये होत्या दोघी जणी। तसं 16 दोन्ही 32 16 त्रिक 48, म्हणून 48 आहेत का पर्यायामध्ये? 2 नंबरला आहेत, म्हणून हा पर्याय येतो। यानंतर आपला 5वा प्रश्न काय आहे? 28 जसे 58 तसे 16 जसे काय म्हटलेला आहे। तर त्या ठिकाणी 28चा संबंध 58 सोबत कसा आला? तर 28 दोन्ही 56 आणि 2 न 58 झाले। तर 16 दोन्ही 32 32 मध्ये 2 मिसळले तर काय येणार? 34। या ठिकाणी 34 येणार। पर्यायामध्ये आपल्या 34 आहेत का? येतो। आता 8चा 72 सोबत संबंध आहे, तसा 6चा कशा सोबत संबंध आहे ते बघूया आपण। आता आपण जर 8चा वर्ग केला तर 8चा वर्ग किती यायलाय? 64 आणि 64 मध्ये जर 8 आपण मिसळले तर 72 येतात। तर 6चा वर्ग किती? 36 36 मध्ये जर 6 मिसळले तर आपण किती येतात? 42 येतात। आपल्या पर्यायामध्ये आहेत का 42? मग दुसरा पर्याय आहे। आता 7वं गणित काय म्हणते की 24 जसे 14 तसे 36 जसं काय येते? 24चा जसा 14 सोबत संबंध आला तसा 36चा सुद्धा संबंध येणार आहे पुढच्या संख्येशी। तर या ठिकाणी बघा 14 मध्ये जर आपण 10 मिसळले तर 14 आणि 10 24 यायला लागलेत। तसं आपण या संख्येमध्ये 10 मिसळले म्हणजे ही संख्या येणार आहे। तर मग आता मला सांगा 36 मधून 10 काढले काय आणि याच्यात 10 मिसळले काय? 36 येणार, म्हणजे 26 या ठिकाणी ही संख्या येणार। 26 आणि 10 36 होतात, म्हणून पर्यायामध्ये आपल्या 26 आहेत का? पहिलाच पर्याय आहे बघा। 8चा जसा 36 सोबत संबंध आहे तसा 12चा पुढच्या संख्येशी संबंध आहे। तर काय संबंध येतो त्याच्या ठिकाणी बघा। 8चा संबंध 36 सोबत कसा आला?
8 चौक 32. 32 मध्ये 8 चौक 32 आणि 32 मध्ये जर आपण 4 मिसळले तर 36 आले. जसं 8 आपण 4च्या पटीत गेलतो 8 चौक 32 म्हणून, तसं 12 सुद्धा आपण 4च्या पटीत जायचं. 12 चौक 12 चौक 48. आणि 48 मध्ये परत 4 जर मिसळले आपण तर किती होतात? 52. पर्यायात आपल्या 52 आहेत का? ते कळालं का आपल्याला? 8च्या 4 पट्टीमध्ये जर आपण गेलो तर 8 चौक 32 आणि 32 मध्ये जर 4 मिसळले तर 36. 12 चौक 48 आणि 48 मध्ये 4 मिसळले तर 52 होतात. तर आपल्या पर्यायामध्ये 52 कुठं आहेत? पर्याय 2 मध्ये 52 आहेत. आता 9 नंबरचं गणित काय म्हणते आपल्याला? 24 जसे 4 म्हणजे 24चा 4 सोबत काहीतरी संबंध आला, तसाच 36चा पुढच्या संख्येशी संबंध येणार आहे. तर पहा, 24चा 4 सोबत संबंध म्हणजे 4 सख 24. 4 हे 6च्या पटीत गेले तर 24 येतात. तसंच इथली संख्या जी आहे ते 4च्या पटीमध्येच आहे 36, म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 36. 4च्या पटीत गेलो तर 9 चौक 36. पर्यायामध्ये 9 आहेत का? त्या ठिकाणी पर्यायामध्ये 9 आहेत, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. आता बघा, व्ही ट्रिपल आय म्हणजे या ठिकाणी तसंच एक्स सोबत संबंध आलाय, म्हणजे एक्स डबल आयचा पुढच्या संख्येशी संबंध आहे. त्याच्यानंतर बघा, आपण बघा इथं बघूया, व्ही ट्रिपल आय म्हणजे हे 5, 6, 7 हे 8 आहे. 8 जसे 10 तसे 10 आणि हे 2 11 12 आहेत. मग आता 8 मध्ये आणि 10 मध्ये कितीचं अंतर आहे? 2चा. 8 मध्ये 2 मिसळले तर 10 यायलेत. मग 12 मध्ये आपण 2 मिसळू, 12 आणि 2 किती झाले? 14. मग 14 लिहिताना कसे लिहितात? हे 10चे 10 एक्स आणि हे आय आणि व्ही. मग एक्स आय व्ही कुठं आहे का पर्यायामध्ये? बघा, एक्स आय व्ही.